नमस्कार मित्रांनो, सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून अशी एक योजना आहे. या योजनेसाठी फक्त तुम्हाला ₹1 भरायचा आहे. या ₹1 तुम्हाला 2,500 ते 5,00,000 पर्यंत मदत, 100% अनुदानावरती, कसल्याही पद्धतींची तुम्हाला परतफेड करायची नाही, अशी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला किटसुद्धा जवळपास भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत. या योजनेचा लाभ हजारोच्या संख्येने लाभार्थी घेत आहेत. ₹1 हा अर्ज कशा पद्धतीनं करायचा, कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा, यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागतात, तुमच्या मोबाईलमधून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कशा पद्धतीनं भरायचा, या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर तुम्हाला 90 दिवसाचा एक प्रमाणपत्र लागतो. हा 90 दिवसाचा प्रमाणपत्र कशा पद्धतीनं भरायचा, या संदर्भातील पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. A to Z तुमचे सर्व शंका. अनेक ठिकाणी अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे की या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात. मग हे लाभार्थी कोणकोणते आहेत, त्या पोर्टलवरती पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे. खरंच भविष्यामध्ये तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेतलं पाहिजे. तुमच्या मुलांना चांगली शिष्यवृत्ती आहे, मुलींच्या लग्नासाठी पैसे आहेत, तुम्ही जर काही अपंगत्वात आला तर यासाठी तुम्हाला 2 लाख 5 लाख रुपयापर्यंत मदत आहे. तुम्हाला येणे कदाचित काही झालं तर सरकार तुम्हाला यामधून मदत करणार आहे. प्रतिवर्षासाठी फक्त तुम्हाला ₹1 भरायचे आहेत. मित्रांनो, पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या. अर्ज पूर्ण प्रक्रिया A to Z तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, नोंदणी करत असताना हा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद यांच्याकडून हा 90 दिवसाचा पुरावाचा प्रमाणपत्र दिलं जातो. जावक क्रमांक आणि जावक दिनांक त्या ऑफिसच्या माध्यमातून दिली जाते. नीट समजून घ्या. जावक क्रमांक आणि जावक दिनांक तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना लागते, त्यासाठी समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा फोटो लावायचा आहे. त्या फोटोवरती तुम्हाला स्टॅम्प घ्यायचा आहे त्या ऑफिसचा. त्यानंतर कोणती ऑफिस आहे, म्हणजे ग्रामपंचायतची आहे, नगरपरिषद आहे, नगरपालिका, त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे गावाचं नाव. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पूर्ण नाव टाकून द्या. त्यानंतर पद काय, तालुका, पिनकोड, जिल्हा आणि संपर्क क्रमांक, म्हणजे जो आता ग्रामसेवक जर तुम्हाला हा जर प्रमाणपत्र दिला तर त्या ग्रामसेवकचा मोबाईल नंबर या ठिकाणी लागतं आणि पिनकोड लागतं. ध्यानात ठेवा. जर या व्यतिरिक्त नगरपालिका किंवा नगरपालिका, नगरपरिषद यांचा जो अधिकाऱ्यांचा नंबर त्या ठिकाणी लागतं. आता त्यानंतर नीट समजून घ्या. या ठिकाणी फॉर्म गडबडीनं भरू नका. जर या ठिकाणी भरत असताना जर चूक झाली तर तुमचं फॉर्म नक्की त्रुटीमध्ये पडेल. कामगाराचा पूर्ण नाव सविस्तररित्या ज्या पद्धतीने आधार कार्डावर आहे तशा पद्धतीने भरून घ्या. वय किती आहे आजच्या घडीला तो वय टाका, वर्ष टाका किंवा टाकू नका. त्यानंतर कामगाराचा पत्ता, या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे, ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे गावामध्ये, तालुका टाका, जिल्हा टाका, पिनकोड टाका. त्यानंतर तुमचा जो संपर्क क्रमांक आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून द्या. त्यानंतर कामाचा प्रकार किंवा स्वरूप या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे, जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून टाकून द्या. या ठिकाणी जर तुम्ही मिस्त्री असाल, आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे यामध्ये कामाचा प्रकारमध्ये कोणकोणते व्यक्ती लाभ घेऊ शकतात, याचं सुद्धा मी ऑनलाईन जेव्हा फॉर्म भरेन त्या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर माहिती देईन पुढे. आता कामगाराच्या सध्याच्या कामाचा ठिकाण, म्हणजे आता तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करताय याचं प्रूफ तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. पत्ता सर्वप्रथम नीट समजून घ्या. या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला हे सर्व तुम्ही भरून घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सही स्टॅम्प मिळून जाईल. आता बघा, ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्याचं प्रूफमध्ये त्या ठिकाणी गावाचं नाव टाका, तालुका टाका, जिल्हा टाका, त्यानंतर पिनकोड टाका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करतायत त्याचा पिनकोड तिथला पाहिजे. त्यानंतर आता नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक हे समजून घेणं आवश्यक आहे. आता नियुक्ती दिनांक कोणती टाकायची आहे हे पुढे तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर दिवसाचे वेतन, आता तुम्हाला दिवसाचे वेतन किती आहे, 450 असेल, 550 असेल, 600 असेल, शक्यतो 550 पर्यंत टाका, त्याच्यावरती टाकू नका. आता त्यानंतर नियुक्ती दिनांक जी आहे, आता ती नियुक्ती दिनांक कशा पद्धतीने टाकायची हे सुद्धा मी तुम्हाला पूर्ण 90 दिवस पूर्ण होण्यासाठी जी नियुक्ती दिनांक तुमची असते मागील किंवा आता तुम्हाला जवळपास 90 दिवसामागील त्याचं तुम्हाला इथं
प्रूफ टाकणं गरजेचं आहे नियुक्ती दिनांकचा. आता तुम्ही चालू दिनांक त्या नियुक्ती दिनांकमध्ये टाकायचं नाही, म्हणजे मागच्या वर्षापासून म्हणजे आता मागच्या 3 महिन्यापासून ज्या पद्धतीने दिनांक असेल ती दिनांक टाकायचे. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. आता बघा, ठेकेदाराचं तुम्हाला मालकाचा जो तुमचा मिस्त्री असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय, एखाद्याचं घर काम करताय, तुम्ही एखाद्या ठिकाणी हेल्पर काम करताय, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या मालकाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर नियुक्त ठेकेदारांचा, विकासाचा, मालकाचा पत्ता. आता मिस्त्री असेल तर त्या मिस्त्रीचा पत्ता किंवा एखाद्या घरकाम तुम्ही कोणाचं तर करताय, तर त्या घरमालकाचा पत्ता टाकायचा आहे, त्याची मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता नियुक्त ठेकेदारांचा जो क्रमांक आहे, नोंदणी क्रमांक, तो शासकीय असेल तर टाका, नसेल तर ऑप्शन इथे सोडून टाका टिक मार्क करून. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरच तुम्हाला ही सर्व मंजुरी मिळू शकते, अन्यथा मंजुरी मिळू शकत नाही. कामाचा कालावधी या तारखेपासून ते या तारखेपर्यंत. आता तारीख कशी टाकायची हे समजून घेणं आवश्यक आहे. आता या तारखेपासून म्हणजे मागच्या 3 महिन्यापासून चे आजच्या तारखेपर्यंत म्हणजे 1-2 दिवसा खालची तारीख या ठिकाणी पाहिजे. आता उदाहरणार्थ अनेक लाभार्थ्यांना समजत नाहीये तारीख कशी टाकावी. नियुक्ती दिनांक या तारखेपासून ते या तारखेपर्यंत या ठिकाणी समजत नाही. या ठिकाणी अनेक लाभार्थी त्रुटीमध्ये पडतात. त्यासाठी नीट समजून घ्या. मी एक डेमो सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. त्या डेमोमध्ये तुम्हाला सर्व समजून येणार आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी 10/10/2023 ही तारीख ठेवा. मागच्या ऑक्टोबरपासून ते आजच्या तारखेपर्यंत तुम्हाला हा प्रमाणपत्र घ्यायचं आहे. म्हणजे 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला भरती करायचं आहे. आता 90 दिवसाचं प्रमाणपत्र जर भरती करायचं असेल तर या ठिकाणी बघा 12/2/2024 अशी तारीख ध्यानात ठेवा. 12 फेब्रुवारी 2024 म्हणजे 90 दिवसापेक्षा हा कामाचा आढावा जास्त झाला. आता या ठिकाणी जे नियुक्ती दिनांक आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. 10/10/2023 मी नियुक्ती दिनांक जी आहे, जी तारीख आहे सुरू केलेली, तीच तारीख तुम्ही वरी 10/10/2023 या नियुक्तीच्या ठिकाणी टाकू शकता. वरती जे नियुक्ती दिनांक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही या तारखेपासून ते या तारखेपर्यंत दिलेली आहे ती तारीख जेव्हा तुम्ही स्टार्ट केलेलं आहे ती तारीख तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर नियुक्त ठेकेदारांच्या विकासाची मालकाची सही. आता मालकाची सही घ्या. त्यानंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही व शिक्का. ज्या अधिकाऱ्याने तुम्हाला सही दिलेली आहे, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जे काही आहे त्या ठिकाणी सही स्टॅम्प लागतं. तुमच्या फोटोवरती सुद्धा सही स्टॅम्प घेऊन टाका. या ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांचा हा प्रमाणपत्र आहे. आता अर्ज कसा करायचा ऑनलाईन हे समजून घ्या. तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज भरता येते. काही मिनिटाच्या आत तुम्ही अर्ज भरून घेऊ शकता. सोपा अर्ज आहे. आता अर्ज करण्यासाठी गुगलमध्ये BOCW असं टाकून घ्या किंवा बांधकाम कामगार म्हणून टाका. सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटवरती क्लिक करा. हा पेज ओपन झालेला दिसेल. आता इथं भाषा सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. मराठी, इंग्लिश, जी भाषा तुम्हाला पाहिजे ती भाषा सिलेक्ट करा. आता मी इंग्लिश भाषेला सिलेक्ट केलेला आहे. आता कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन पहिला ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी येऊन जाल. बाकी कुठेही क्लिक करू नका. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं या ठिकाणी काही माहिती भरायची आहे. ती माहिती कोणकोणती आहे पूर्ण समजून घ्या. थोडासा वेळ लागेल साईड ओपन होण्यासाठी. ओपन झाल्यानंतर पूर्ण तुमच्याकडं व्यवस्थितरित्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सगळं डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागतात हे पुढे मी सांगणार आहे. आता बघा, पहिलं नाव सर्वप्रथम इथं लाभार्थ्यांचं टाकून द्यायचं आहे. आधार कार्डवर जो नाव आहे तो आधार कार्डवरील नाव जसं आहे तसं टाकून द्या. त्यानंतर स्पेलिंग मिसमॅच करू नका. त्यानंतर फादर म्हणजे वडिलांचं नाव आहे. त्यानंतर लास्ट नाव तुमचं आडनाव टाकून द्या. त्यानंतर आता लिंग टाकायचे आहे. तुमची फिमेल असेल, मेल असेल, ऑदर जे काही असेल ते इथं टाकून द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे, आधार क्रमांक जो आहे तो आधार नंबर जसा आहे तसा सेम चुकू देऊ नका, तसं टाकून घ्या. त्यानंतर आता इथं त्या ठिकाणी टाकायचं विवाहित स्थिती. यामध्ये तुम्ही मॅरिड असेल, सिंगल असेल, जे काही असेल ते इथं तुम्ही टाकू शकता. डिवोर्स झालेले असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. मित्रांनो, आता मॅरिड म्हणून मी टाकलेलं आहे. आता इथं जन्मदिनांक. आता जन्मदिनांक जे डेट ऑफ बर्थ इथं ध्यानात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट टाकता येणार नाही. या ठिकाणी जो सिम्बॉल दाखवलेला आहे त्याला क्लिक करा. या कॅलेंडरवरून तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख इथे सिलेक्ट करा. जन्मतारीख, जन्मवर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर महिना सिलेक्ट करा. त्यानंतर जी तारीख आहे ती तारीख सिलेक्ट करा. तुमचं वय ऑटोमॅटिक खाली येऊन जाईल. आता त्यानंतर कॅटेगरी म्हणजे वर्गवारी. आता इथे कॅटेगरीमध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून हा अर्ज करणार आहात तो इथं सिलेक्ट करायचे. जनरल असेल, NT असेल, OBC असेल, SC असेल, ST असेल, ज्या तुम्ही प्रवर्गातून अर्ज करणार आहात ज्या कॅटेगरीमधून त्याला इथे सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तुम्हाला या ठिकाणी सविस्तर चुकू देऊ नका, कारण याच्यावरतीच OTP येणार आहे. त्यासाठी चुकू देऊ नका. नंबर परत एकदा पाहून घ्या करेक्ट आहे का. आता त्यानंतर
पत्ता आधार कार्डनुसार ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आता काय द्यायचं आहे, आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथं सविस्तर टाकून द्यायचा आहे. इथं घर क्रमांक वगैरे असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही. रोड किंवा रस्ता असेल तर टाका, नसेल तर सोडून टाका. आता विलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव टाका, तुमची जी सिटी आहे तालुक्याचं नाव टाकून द्या. त्यानंतर तुमच्या घराजवळ काही महत्त्वाची जागा आहे का ते टाका, असेल तर टाका, नसेल तर टाकू नका, कंपल्सरी नाही. राज्य ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेलं आहे, आले नसेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा. पोस्ट ऑफिस जी आहे तुमच्या आधार कार्डनुसार पिनकोडनुसार जी पोस्ट ऑफिस आहे ती पोस्ट ऑफिस सिलेक्ट करा. ऑटोमॅटिक पिनकोड धरला जाईल, धरला नसेल तर टाकून द्या पिनकोड जे आहे ते. आता फॅमिली डिटेल्समध्ये कौटुंबिक तपशीलमध्ये तुम्हाला सविस्तर भरून घ्यायचं आहे, कारण यावरूनच तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार आहे किंवा इतर जे काही योजना आहेत त्याचा लाभ तुम्हाला फॅमिली डिटेल्समध्ये जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींना मिळणार आहे. त्यासाठी पूर्ण सविस्तर भरून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम तुमचं नाव इथं भरून घ्या, त्यानंतर तुमच्या पत्नीचं नाव भरा, त्यानंतर तुमची मुलगी असेल तर मुलींचं नाव भरा, नसेल तर मुलांचे नाव भरा. पूर्ण सर्वप्रथम तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे. ध्यानात ठेवा, मध्यभागी आडनाव टाकायचं आहे, जन्मतारीख टाका, त्यानंतर वर्ष टाका, त्यानंतर रिलेशन काय आहे ते रिलेशन टाका, आधार नंबर त्यांचं व्यवस्थित चुकू देऊ नका, आधार नंबर टाका आणि एज्युकेशन टाकणं गरजेचं आहे. तुमचे जर मुलं शिकत असतील तर तुम्हाला शिष्यवृत्ती यावरूनच मिळणार आहे. जर पत्नीचं शिक्षण चालू असेल तर पत्नीला सुद्धा पैसे मिळतात. त्यासाठी पत्नी शिकत असेल तर पत्नीचं एज्युकेशन सुद्धा याच्यामध्ये टाका. आता त्यानंतर एम्प्लॉई डिटेल्स, आता 90 दिवस तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करणार आहात किंवा करत आहात याचं तुम्हाला इथं प्रूफ लावायचं आहे. आता प्रूफ लावत असताना कोणाकडून तुम्ही हा प्रमाणपत्र घेतलेला आहे, आता कामाचं स्वरूप हे समजून घ्या. ऑल टाइप्स हेल्पर आहे, मेशन वर्कर आहेत, सेंटरिंग वर्कर आहेत, स्लॅब वर्कर आहेत, फ्लोरिंग आहे, प्लंबर आहे, कार्पेंटर आहे, पेंटर आहे, याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डर आहे, असे भरपूर आहेत यामध्ये. आता अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे, ते लाभार्थी जेव्हा तुम्ही मराठी इथं सिलेक्ट कराल तेव्हा तुम्हाला हे सर्व समजून येईल. तुम्हाला फॉर्म भरायचा नसेल तर एकदा यामध्ये तुम्ही बसताय का पाहून घ्या. जरी तुम्ही डेमोसाठी पाहू शकता, जर डेमो पाहायचं असेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून ही साईट ओपन करा आणि तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसताय का ते पाहून घ्या. आता आपण हेल्पर आहात तर ऑल टाईप हेल्परला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार म्हणजे हा प्रमाणपत्र तुम्हाला कोण देत आहे, कॉन्ट्रॅक्टरकडून तुम्ही घेताय, ग्रामसेवककडून तुम्ही घेताय की एखाद्या महानगरपालिकेकडून घेताय, नगरपालिकाकडून घेताय की एखाद्या नाका कामगाराकडून घेताय की गव्हर्नमेंट डेव्हलपर जे आहेत डेव्हलपमेंट करणारे शासकीय कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडून घेताय. आता आपण शक्यतो एकतर नगरपालिका किंवा ग्रामसेवक किंवा एखादा छोटासा एखादा आता नाका कामगार आहे त्यांच्याकडे जर जर प्रूफ असेल, स्टॅम्प जर असेल तरच तुम्ही नाका कामगारांचं प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता, अन्यथा घेऊ शकणार नाही. आपण आता ग्रामसेवकला सिलेक्ट केलेलं आहे, ग्रामीण भागातून आपण असल्यामुळं. आता जावक दिनांक, मी त्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरती सांगितलं होतं, जावक दिनांक जी आहे तुम्हाला आता भरत असताना जी आहे ती टाकून द्यायची आहे आणि जावक क्रमांक व्यवस्थित टाका, जावक क्रमांक चुकू देऊ नका. 90 दिवसाचा जो मागे मी प्रमाणपत्र तुम्हाला दाखवलाय कशा पद्धतीनं भरायचा, ज्या ऑफिसनं दिलेला आहे तो प्रमाणपत्र इथं प्रमाणपत्रीवरती जो जावक क्रमांक आणि जावक दिनांक आहे ती टाकून द्यायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतचे नाव टाका, ज्या ग्रामपंचायतीकडून तुम्ही प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्याचं इथं इथं टाकून घ्यायचं आहे. आता त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत तालुका सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमच्याकडे असणारे कागदपत्रे. आता कागदपत्रे या ठिकाणी कोणकोणते अपलोड करायचे आहेत हे समजून घ्या. सर्वप्रथम तुमचा एक पासपोर्ट फोटो असणं आवश्यक आहे. तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. मॅक्झिमम त्याची साईज जी आहे 2 MB पेक्षा जास्त नसायला पाहिजे. 2 MB पर्यंत त्याची साईज असेल तुम्ही सहजरित्या या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढा आणि त्या फोटोचं क्रॉप करा आणि या ठिकाणी अपलोड करून टाका. अपलोड होऊन जाईल. आता त्यानंतर तुमच्याकडं परत दुसरे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आता 90 दिवसाचं प्रमाणपत्र तर कंपल्सरी आहे. त्यानंतर तुमच्याकडं आधार कार्ड जो आहे तो आधार कार्ड सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड टाकून द्या. ॲड्रेस प्रूफचा जो डॉक्युमेंट आहे तो आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून टाका. चूज फाईलला क्लिक करा आणि अपलोड करून टाका. आता त्यानंतर 90 दिवसाचा जो प्रमाणपत्र आहे, आता आधार कार्डचं मी एक डेमो दाखवतो तुम्हाला. चूज फाईलला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फाईल ओपन झालेली दिसेल. ती कोणती फाईल तुमच्या मेमरीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये जी असेल ती फाईल ओपन असेल. आता यामधून मी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी रिसेंटवरती येईल. आता डॉक्युमेंट मी सिलेक्ट केला आहे, अपलोड फाईल सक्सेसफुली झालेली आहे. आता त्यानंतर 90 दिवसाचा प्रमाणपत्र जो
प्रथम आपण 90 दिवसाचा प्रमाणपत्र दाखवलात, तो प्रमाणपत्र या ठिकाणी चूज फाईलवरून तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आता हा फॉर्म समजून घ्या. या ठिकाणी खाली जे लाल रेषेमध्ये काही दाखवले जात आहेत, लाल फाउंडमध्ये, या ठिकाणी जर एखादा जर वरी काही राहिलं असेल तर ते लालमध्ये दाखवलं जातं, राहिलेलं नसेल तर दाखवलं जात नाही. आणि आय अग्री म्हणायचा एक चौकोन डब्बा येतो, त्याला क्लिक करा आणि फाईल तुमची सबमिट करून टाका. एक तुम्हाला इथं नंबर मिळेल, तो नंबर इथं ध्यानात ठेवा, सेव्ह करून ठेवा. हा नंबर का गरजेचा आहे? जेव्हा तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये पडेल, अपडेट करण्यासाठी हा नंबर गरजेचा आहे. त्यासाठी नक्की तो सेव्ह करून ठेवा. आता आपण समजून घेऊया, तुमचा अर्ज मंजूर झालाय, तुम्हाला एक मेसेज आलाय, जो नंबर तुम्ही दिलेला होता. आता तुम्हाला ₹1 भरून पावती काढायची आहे आणि याचा कार्ड घ्यायचं आहे. ते घेण्यासाठी परत तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे, म्हणजे बांधकाम कामगारच्या पेजवरती यायचं आहे. प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकून, जो मोबाईल नंबर तुम्ही टाकणार आहात त्यावरती एक OTP येणार आहे. पहिला जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला होता आपण मोबाईल नंबर, तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर जसा आहे तसं टाका आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP टाकून व्हॅलिड OTP यावरती क्लिक करायचं आहे. OTP आलेला आहे. व्हॅलिड OTP यावरती मी आता क्लिक करणार आहे. पूर्ण लाईव्ह या ठिकाणी दाखवत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. घरी बसल्या हे सर्व कामे तुम्ही करू शकता. आता व्हॅलिड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन झालेला दिसेल. आता तुमच्या फॉर्मला तुम्हाला मंजुरी मिळवायची आहे. त्यासाठी ₹1 तुम्हाला इथं भरणा करायचा आहे. सर्वात खाली पेमेंट डिटेल्स नावाचा एक ऑप्शन दाखवला जात आहे. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही फोनपेच्या माध्यमातून ATM कार्ड, फोनपेनं तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करायचं आहे ₹1 बॅक वगैरे घेऊ नका. त्यानंतर परत तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर प्रिंट कॅश रिसिप्ट आणि प्रिंट रिन्युअल रिसिप्ट 2 ऑप्शन दर्शवले जातील. रिन्यू जर तुम्ही केला असेल तर इथं रिन्यूअलचं पावती काढून ठेवा. नवीन जर केला असेल तर प्रिंट कॅश रिसिप्ट यावरती क्लिक करून याच पावतीच्या माध्यमातून 2,500 पासून ते 5 लाख रुपयापर्यंत मदत दिली जाते तुम्हाला. पेटी असेल, घरोपयोगी संच असेल, सर्व यावरूनच मिळते. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.